धावपळीच्या या युगामध्ये जीवनामध्ये आज आपण या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये आपल्या आयुष्यातील आनंद हरवून बसलेलो आहोत. कुटुंबासोबत पण आपण आपला काही वेळ पण देऊ शकत नाही, असं आज आपलं एक जीवन आपण जगत असतो. त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा आपण आपलं वेळ घालवू शकत नाही, असं आज आपण आपलं जीवन जगत आहोत. व हे जीवन पुन्हा एकदा आपल्याला अनुभवण्याची खूप इच्छा असते व यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यातील अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो की त्या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबासोबत त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींसोबत काही वेळ आयुष्यभर लक्षात राहील असे क्षण जगू असे ठिकाण आपण शोधत असतो. असंच एक ठिकाण म्हणजे शांतूबाग. शांतूबागमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या आयुष्यातील जे हरवलेले क्षण आहेत, हे क्षण आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवून या निसर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळत व आपल्या मुलाबाळांसोबत आनंदाचं एक क्षण आपण या ठिकाणी नक्कीच खेळत बागडत घालवू शकतो व आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी आपण या ठिकाणाहून घेऊन जाऊ शकतो. आज आपण हे जीवन जगण्यासाठी खूप इच्छुक असतो व आपल्याला असे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण आपल्याला जगण्याची खूप इच्छा असते. त्याचप्रमाणे ग्रामीण जीवनाचाही आपल्याला अनुभव घ्यावासा वाटत असतो. शेतामध्ये जाऊन शेतामधील माती, त्याचप्रमाणे शेतामध्ये आपल्या रोजच्या आहारातील जे आपण भाज्या वगैरे खात असतो, ह्या भाज्यांचा अनुभव, त्या भाज्या कशा पिकतात याची सगळी माहिती आपण मुलाबाळांना देऊ शकतो व या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातील हरवलेले क्षण पुन्हा एकदा जगू शकतो. त्याचप्रमाणे शांतूबागमध्ये चुलीवरचं जेवण व रुचकर असं जेवण आपण या ठिकाणी आस्वाद घेऊ शकतो. शांतूबाग हे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ठिकाण आहे व या ठिकाणी राहण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा कमी पद्धतीनं वापर करून लाल दगडाच्या रूम्स आपण तयार केलेल्या आहेत व शेणा मातीने सारवलेल्या सुद्धा या ठिकाणी रूम आहेत व याचा सुद्धा आपण आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला अनुभव देऊ शकतो. नक्कीच शांतूबागमध्ये आपण हे आपल्या जीवनातील काही क्षण आनंददायी व लक्षात राहतील असे जगू शकतो. या ठिकाणी जो निसर्ग आहे, हा निसर्ग अतिशय वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतींनी भरलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी निवांत असं निसर्गाच्या सानिध्यात बसण्यासाठी ठिकाणसुद्धा आहे. त्याचबरोबर शांतूबागमध्ये गोशाळा देखील आहे आणि या गोशाळेमध्ये वेगवेगळ्या जातीच्या देशी गायी आहेत व या देशी गायींसोबत आपण आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवू शकतो व आपल्या मुलाबाळांना सुद्धा याची माहिती देऊ शकतो. या गायींच्या खाण्यामध्ये आपण ऑर्गॅनिक पद्धतीचा चारा देत असतो व या गायींपासून मिळणाऱ्या दुधापासून, चांगल्या प्रतीच्या दुधापासून आपण देशी गायींचे तूप बनवत असतो. त्याचप्रमाणे बासुंदी करत असतो व हे बनवलेले पदार्थ आपण या ठिकाणी आपल्या जेवणामध्ये सुद्धा आपण चवीसाठी देत असतो. अशा या निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या ठिकाणाला आवश्यक भेट द्या व आपल्या मुलाबाळांसोबत व मित्रमैत्रिणींसोबत ठरवलेले क्षण पुन्हा एकदा आनंदाने जगून घ्या.